दीपक जाधव यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जंगडे, सहसंपादक आदिल शेख। दिग्रस सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अभियंता अनिल राठोड यांनी एका दिव्यांग बांधवाशी उद्धट आणि अपमानास्पद वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेविरोधात अपंग जनता दल यवतमाळ जिल्हा शाखेने तीव्र निषेध नोंदवित जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच राज्य दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे दिनांक 29 ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे। अपंग जनता दलाचे जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार रोजगार हमी योजनेअंतर्गत दिग्रस तालुक्यात सुरू असलेल्या कामांबाबत विचारणा केली असता संबंधित अभियंता अनिल राठोड यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांशी अत्यंत अपमानजनक शब्दात "अबे लंगड्या, तुला एवढंच काम आहे का? तू माझं काही करू शकत नाहीस, तक्रार कुठे द्यायची ते दे" असे म्हणत अपमानकारक वर्तन केले। या प्रसंगाबाबत प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले, ही केवळ वैयक्तिक अपमानाची बाब नसून दिव्यांगाच्या सन्मानावर आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांवर सरळ प्रहार आहे। अशा मानसिकतेचे अधिकारी समाजासाठी कलंक आहेत। दिव्यांग कायदा 2016 अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांची दिग्रस येथून बदली करावी। संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर राज्यस्तरीय आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। दिव्यांग बांधवांच्या स्वाभिमानाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास संपूर्ण राज्यभर निषेधाची लाट उसळेल, असे अपंग जनता दलाच्या जिल्हा शाखेने स्पष्ट केले आहे। या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुखांना सादर करण्यात आली असून तातडीने चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी केली आहे। नमस्कार, मी दीपक गुलाब जाधव, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अपंग जनता दल। मी काल सार्वजनिक बांधकाम दिग्रस्त अभियंता यांना माहिती विचारली असता त्यांनी मला उद्धट वागणूक दिली। तुम्हाला माझी तक्रार कुठं करायची आहे ते तक्रार तुम्ही करा, माझी काही होणार नाही। तरी मी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना लेखी तक्रार सादर केलेला आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग दिग्रस येथील कार्यकारी अभियंता राठोड यांच्यावर दिव्यांग हक्क अधिनियम 2016च्या नुसार दिव्यांग कायदा ॲक्ट गुन्हा दाखल करून दिग्रस तालुक्यातील त्यांची हकालपट्टी करण्यात यावी। यामार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस निरीक्षक साहेब, सार्वजनिक बांधकाम जिल्हा यवतमाळ यांना निवेदन दिलेले आहे। धन्यवाद।